हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण पाहत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आपण स्टार्ट केलाय पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये आपण बघत होतो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सची एक्सरसाइज आणि एक्सरसाइज मधला नेक्स्ट क्वेश्चन असेल राइट सायंटिफिक रिझन्स. आपल्याला लिहायचा आहे रिझन फॉर द क्वेश्चन ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग लेफ्ट टू राइट इन अ पिरियड. जेव्हा आपण पिरियड मध्ये लेफ्ट टू राइट जातो तेव्हा आपल्याला सांगायचं ॲटॉमिक रेडियस का बरं डिक्रीज होत जाते. याचा रिझन्स आपण सुरुवातीला सुद्धा बघितलाय. एकदा आपण पुन्हा बघून घेऊ की ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राइट. लेफ्ट टू राइट जेव्हा आपण पिरियड मध्ये जातो तेव्हा ॲटॉमिक रेडियस का बरं डिक्रीज होत जाते. सो याचा रिझन असेल बघा, सुरुवातीला आपण एक पिरियड लिहून घेऊ लिथियम, त्यानंतर लिहू आपण लिथियम, नंतर असेल बेरिलियम, बेरिलियम नंतर असेल थोडं गॅप सोडून बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. सो बघू शकता आता तुम्ही लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघावं लागेल 2,1, त्यानंतर बेरिलियमचं बघितलं 2,2, त्यानंतर बोरॉनचं बघा 2,3 असेल, त्यानंतर असेल कार्बनचं असेल 2,4, त्यानंतर असेल नायट्रोजन 2,5, त्यानंतर असेल ऑक्सिजनचं असेल 2,6, त्यानंतर असेल फ्लोरीनचं असेल 2,7 आणि त्यानंतर असेल निऑनचं असेल 2,8. सो सगळ्यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर फ्रॉम लेफ्ट टू राइट. आता बघा हा एक पिरियड लिहिला आपण, हा असेल पिरियड नंबर 2. बघू शकता आता हा असेल पिरियड नंबर 2. पिरियड नंबर 2 जर बघितला तर पिरियड नंबर 2 मध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत चाललेले आहेत बिकॉज ॲटॉमिक नंबर वाढत जाईल. बघा याच्यामध्ये असतील 3 प्रोटॉन्स 3 इलेक्ट्रॉन्स, यामध्ये असेल 4 प्रोटॉन 4 इलेक्ट्रॉन, यामध्ये असेल 5 प्रोटॉन 5 इलेक्ट्रॉन, 6 प्रोटॉन 6 इलेक्ट्रॉन. मीन्स ऑलवेज काय होत आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत आहे. बट जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत आहे दीज आर ऍडेड टू द सेम शेल. आता तुमच्या लक्षात येईल बघा, इथे सेकंड शेल मध्ये आउटर मोस्ट शेल आहे, इथे पण सेकंड शेल 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 आउटर मोस्ट शेल आहे. मीन्स जे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड होत आहे ते ऍड होत आहे सेम शेल मध्ये, आणि सेम शेल मध्ये जेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड होत असतील त्यामुळे काय होईल तर बघून घ्या, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सोबत इन्क्रीज करताय नंबर ऑफ प्रोटॉन्स, आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स इन्क्रीज करेल. बघू शकता तुम्ही यामध्ये असतील 3 प्रोटॉन्स आणि आउटर मोस्ट शेल मध्ये बघा 2 इलेक्ट्रॉन्स आणि आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत जाईल. बघा इथे 3 प्रोटॉन्स असतील तर इथे असतील 4 प्रोटॉन्स, इथे असेल 5 प्रोटॉन्स, इथे असेल 6 प्रोटॉन्स, आणि प्रोटॉन्स मुळे इन्क्रीज होत जाईल न्यूक्लिअर चार्ज. मीन्स यात काय होत आहे तर नंबर ऑफ प्रोटॉन्स इन्क्रीज झाल्यानं न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत आहे, आणि जितका जास्त न्यूक्लिअर चार्ज वाढत जाईल तितका जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल आउटर मोस्ट शेलवर. बिकॉज इलेक्ट्रॉन्स तर सेम शेल मध्ये ऍड झाले पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला बिकॉज ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. मीन्स जसं न्यूक्लिअर चार्ज वाढत जाईल तसा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाईल, आणि जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ग्रेटर फोर्सना इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करताय न्यूक्लियस, आणि त्यामुळे जे आउटर मोस्ट शेल आहे ते टुवर्ड्स द न्यूक्लियस पुल होत जाईल. बरोबर, इट इज पुल्ड टुवर्ड्स न्यूक्लियस बिकॉज ऑफ इन्क्रीज इन न्यूक्लिअर चार्ज. देअरफॉर काय होईल की न्यूक्लियस कडे ओढल्या गेल्याने त्यातला जे ॲटॉमिक रेडियस आहे गोज ऑन डिक्रीजिंग. ॲटॉमिक रेडियस होत जाईल डिक्रीज व्हाईल गोइंग लेफ्ट टू राइट बिकॉज इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड टू द सेम शेल. इलेक्ट्रॉन सेम शेल मध्ये ऍड झाले, त्यानंतर न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाला इन अ पिरियड, आणि न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज झाल्याने इलेक्ट्रॉन आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियस कडे ओढले गेले आणि त्यामुळे डिक्रीज झाली ॲटॉमिक रेडियस. सो बघू शकता तुम्ही ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग लेफ्ट टू राइट. लेफ्ट टू राइट जेव्हा जाऊ आपण ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. बघू शकता सो नेक्स्ट रिझन द्यायचं आपल्याला, मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग लेफ्ट टू राइट इन अ पिरियड. जेव्हा आपण पिरियड मध्ये लेफ्ट टू राइट जातो तेव्हा डिक्रीज होत जाते मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा. आधीच्या क्वेश्चन मध्ये बघितलं आपण की फ्रॉम व्हेन गोइंग लेफ्ट टू राइट इन अ पिरियड आपली ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत असेल. आता सांगितलं आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा काय होते डिक्रीज होते, आणि आपल्याला बघायचं आहे मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज का बरं होईल. सो इन अ पिरियड म्हटलंय, सो सेम एक्झाम्पल ठेवलं आपण, आणि आता बघून घेऊ आपण मेटॅलिक कॅरेक्टर का बरं डिक्रीज करते. त्याआधी बघून घ्या मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल. बघा मेटॅलिक कॅरेक्टर, सो तुम्ही बघू शकता मेटॅलिक कॅरेक्टर असेल टेंडन्सी, बघा टेंडन्सी टू फॉर्म कटायन्स. टेंडन्सी टू फॉर्म कटायन्स मीन्स मेटल्स हॅव टेंडन्सी टू फॉर्म कटायन्स. मेटल्सची टेंडन्सी असते की तो काय फॉर्म करेल, कटायन्स फॉर्म करेल, आणि कटायन्स फॉर्म जर करायचे असेल, कटायन्स फॉर्म करायसाठी करावं लागते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बघू शकता तुम्ही
टेंडन्सी टू फॉर्म कटायन्स. मेटॅलिक कॅरेक्टर काय असेल तर टेंडन्सी टू फॉर्म कटायन्स. आणि जर कटायन्स फॉर्म करायचे असेल तर करावं लागते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करायचं असेल तर लक्षात द्या, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करून फॉर्म करू शकतो कटायन, आणि कटायन फॉर्म करणे हेच टेंडन्सी असेल मेटॅलिक कॅरेक्टर. मीन्स मेटल्सची टेंडन्सी आहे टू फॉर्म कटायन्स, आणि कटायन्स कसे फॉर्म होतील तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉनमुळे. आता मेटॅलिक कॅरेक्टर कावर डिक्रीज होईल फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. तो आता सध्याच आपण बघितलं की जे इलेक्ट्रॉन्स ऍड होत जातात इन अ पिरियड ते होत जातात सेम शेल मध्ये. बघू शकता तुम्ही सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होत जातील. त्यासोबतच न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा वाढत जाते, किंवा न्यूक्लिअर फोर्स वाढत चाललाय बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग प्रोटॉन्स. जसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढत आहे तसं वाढेल नंबर ऑफ प्रोटॉन्स सुद्धा, आणि त्यामुळे न्यूक्लिअर अट्रॅक्शन इन्क्रीज होईल ऑन द आउटर मोस्ट शेल बिकॉज सेम शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होतात. त्यानंतर न्यूक्लिअर अट्रॅक्शन वाढते बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग नंबर ऑफ प्रोटॉन्स. प्रोटॉन्स वाढत जाईल तर न्यूक्लिअर वरचा चार्ज वाढत जाईल, न्यूक्लिअर वरचा चार्ज वाढत जाईल तर न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल ऑन द आउटर मोस्ट शेल. आणि आउटर मोस्ट शेलवर न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे तो इझिली इलेक्ट्रॉन लॉस करणार नाही. बघू शकता तुम्ही इझिली इलेक्ट्रॉन जर तो लॉस करणार नाही त्यामुळे तो टेंडन्सी टू फॉर्म कटायन मीन्स कटायन्स फॉर्म करू शकणार नाही बिकॉज तो इझिली इलेक्ट्रॉन्स लॉस करत नाही. बघू शकता तुम्ही इथे प्रोटॉन्स जे आहेत ते 3 प्रोटॉन्स आहे. मीन्स प्रोटॉन न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो 3 प्रोटॉन्स पुढे आहे. इकडे जर बघितलं तर 9 प्रोटॉन्स पुढे न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, आणि सेम शेल आहे त्यामुळे न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लक्षात येऊन तुमचे इन्क्रीज झालेला आहे. आणि न्यूक्लिअर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जेव्हा इन्क्रीज होईल तो ऍक्ट होईल आउटर मोस्ट शेल वरती, आणि आउटर मोस्ट शेल वरती ऍक्ट झाला तर त्यामुळे तो इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे अट्रॅक्ट करून ठेवेल आणि इझिली लॉस करणार नाही. आणि इझिली जर लॉस करणार नाही तर मेटॅलिक कॅरेक्टर होऊन जाईल डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट. जेव्हा आपण पिरियड मध्ये जाऊ तेव्हा लेफ्ट टू राईट जाताना आपल्या लक्षात येईल की मेटॅलिक कॅरेक्टर काय होत आहे डिक्रीज होत आहे, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सुद्धा डिक्रीज होईल. या सगळी असं आलं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग लेफ्ट टू राईट. त्यामध्ये सुद्धा तुम्ही सेम सांगू शकता की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन जे होत आहे ते डिक्रीज होत आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होणार नाही फ्रॉम लेफ्ट टू राईट, त्यामुळे काय लक्षात येईल तुम्हाला की मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होईल, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सुद्धा डिक्रीज होईल. बघू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही, ऍटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. आता आपल्याला विचारलं होतं सुरुवातीच्या क्वेश्चन मध्ये की ऍटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग अलॉंग द पिरियड मीन्स लेफ्ट टू राईट इन अ पिरियड काय होत जाईल तर ऍटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाईल. आता बघा डाऊन द ग्रुप विचारलाय, डाऊन द ग्रुप जाण्यासाठी आपण एक ग्रुप घेऊन घेऊ. सो सुरुवातीला आपण घेऊ ग्रुप 1. बघा आता ग्रुप 1 घेतलेला आपण. ग्रुप 1 मध्ये एलिमेंट्स बघू शकता तुम्ही. त्यामधील हायड्रोजन, हायड्रोजन खाली लिथियम, लिथियम खाली सोडियम, सोडियम नंतर येईल पोटॅशियम, त्यानंतर येईल रुबेडियम, त्यानंतर येईल सीसियम आणि त्यानंतर येईल फ्रान्सियम. सो एलिमेंट्स बघू शकता तुम्ही. हायड्रोजन ऍटॉमिक नंबर असेल 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 1. त्यानंतर बघू शकता तुम्ही लिथियम, लिथियमचा ऍटॉमिक नंबर असेल 3, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,1. त्यानंतर सोडियमचा असेल 11, 2,8,1. त्यानंतर बघू शकता पोटॅशियम, त्यानंतर असेल ऍटॉमिक नंबर 19. यामध्ये आपलं बघा डाऊन द ग्रुप जे ऍटॉमिक रेडियस इन्क्रीजिंग होत आहे ते बघून घ्या आपण कशी इन्क्रीज होईल. बघा जर हायड्रोजन बघितलं तर आउटर मोस्ट शेल असेल 1, लिथियम जर बघितलं आउटर मोस्ट शेल असेल 2, त्यानंतर सोडियम जर बघितला तर आउटर मोस्ट शेल असेल 3, आणि पोटॅशियम जर बघितला तर आउटर मोस्ट शेल असेल 4. यामध्ये जर बघितलं तर आउटर मोस्ट शेल असेल 5. असं आउटर मोस्ट शेल इन्क्रीज होत जाईल व्हाईल गोइंग डाऊन द ग्रुप. जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जातो तेव्हा ऑलवेज अ न्यू शेल इज ऍडेड. जेव्हा आपण जाऊ डाऊन द ग्रुप जाताना काय होईल डाऊन द ग्रुप जाताना लक्षात घ्या डाऊन द ग्रुप जाताना होईल अ न्यू शेल इज ऍडेड. ए न्यू शेल काय होते अ न्यू शेल इज ऍडेड. आणि ऑलवेज एक न्यू शेल जर ऍड होत असेल लक्षात येईल तुमच्या ऑलवेज एक न्यू शेल ऍड होत जाईल तर डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस पासून तर आउटर मोस्ट शेलचं जे डिस्टन्स आहे ते वाढत जाईल बिकॉज ऑलवेज काय होतं एक न्यू शेल ऍड होत आहे. आता बघा प्रोटॉन्स तर वाढत जातील इन द न्यूक्लियस, प्रोटॉन्स वाढत जातील आणि त्यामुळे न्यूक्लिअर फोर्स जो आहे न्यूक्लियसचा जो फोर्स आहे तो वाढत जाईल. बट ऑलवेज एक न्यू शेल ऍड झाल्यानं काय होईल तुमच्या लक्षात असेल इथं आउटर मोस्ट शेल 1 आहे, इथं 2 आहे, इथे 3 आहे, इथं 4 आहे. मीन्स आउटर मोस्ट शेल जे आहे ते न्यूक्लियस पासून काय चालली आहे तर दूर चाललेली आहे बिकॉज ऑफ इन्क्रीजिंग शेल्स. न्यू शेल्स ऍड होत आहे आणि न्यू शेल ऍड झाल्यामुळे जे आउटर मोस्ट शेल टू न्यूक्लियस डिस्टन्स इन्क्रीज होत आहे त्यामुळे ऍटॉमिक रेडियस सुद्धा इन्क्रीज होईल बिकॉज ऍटॉमिक साइज इन्क्रीज होईल ड्यू टू ऍडिशन ऑफ न्यू शेल. अ न्यू शेल इज ऍडेड फ्रॉम गोइंग डाऊन द ग्रुप. जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जातो एक न्यू शेल ऍड होत जाते आणि न्यूक्लिअर फोर्स सुद्धा वाढत जाईल, अट्रॅक्शन सुद्धा वाढेल. पण न्यू शेल ऍड झाल्याने ऍटॉमिक साइज काय होईल इन्क्रीज. ऍटॉमिक साइज इन्क्रीज होईल तर ऍटॉमिक रेडियस सुद्धा इन्क्रीज होईल डाऊन द ग्रुप. तर तुम्हाला लक्षात येईल डाऊन द ग्रुप जाताना ऍटॉमिक रेडियस करताय इन्क्रीज. बघू शकता.
सो नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी. मीन्स जे एलिमेंट बिलॉंग करतील सेम ग्रुप मध्ये त्यांची व्हॅलेन्सी सुद्धा असेल सेम. सो हा क्वेश्चन आपल्याला एक्सप्लेन करायचा आहे और याचा आपल्याला द्यायचा आहे रिझन. आता यासाठी आपण ग्रुप 1 आधीपासून लिहिला आहे. सो ग्रुप 1 मध्येच एक्सप्लेन करून घेऊ आपण की सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी कसं असेल. सो लक्षात घ्या आता एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप हॅव सेम व्हॅलेन्सी. आता पहिलेच लक्षात घ्या लागेल आपल्याला व्हॅलेन्सी डिपेंड्स ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बघा व्हॅलेन्सी कशावर डिपेंड करेल तर व्हॅलेन्सी डिपेंड्स ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्सी डिपेंड्स ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तुमच्या लक्षात येईल की व्हॅलेन्सी डिपेंड करते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनवर. सो यासाठी जर तुम्ही व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सचा व्हिडिओ पाहिला नसेल तर आधी बघून घ्या आणि तुमच्या लक्षात येईल की व्हॅलेन्सी ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवर कशी डिपेंड करेल. सो व्हॅलेन्सी डिपेंड्स ऑन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मीन्स आता बघा जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स मीन्स इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल. तुमच्या लक्षात येईल याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 1 आहे आणि याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये सुद्धा काय 1 इलेक्ट्रॉन आहे. तसंच जर तुम्ही ग्रुप 2 चं बघितलं, ग्रुप 2 बघू शकता आता तुम्ही. ग्रुप 2 चा जर बघायला गेलो तर ग्रुप 2 बघा एलिमेंट्स असतील आपण बघून घेऊ. बेरिलियम त्यानंतर असेल मॅग्नेशियम, त्यानंतर असेल कॅल्शियम. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा 2,2 2,8,2 त्यानंतर असेल 2,8,8,2. सो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर बघितलं आउटरमोस्ट शेल मधले तर सेम आहे. मीन्स याचे जे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत ते सेम असतील आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स जर सेम असेल तर त्याची व्हॅलेन्सी सुद्धा असेल सेम बिकॉज ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्समुळे व्हॅलेन्सी सुद्धा असेल सेम म्हणून म्हणतात एलिमेंट्स बिलॉंगिंग टू सेम ग्रुप. आता सेम ग्रुप मध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स बघू शकता तुम्ही सेम आहे. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर सेम असेल तर व्हॅलेन्सी सुद्धा असेल सेम. Therefore, elements belonging to same group have same valency. बघू शकता ग्रुप 1 घेतलाय, ग्रुप 2 घेतलाय, असे तुम्ही ग्रुप 13, 14 कोणताही ग्रुप घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम आहे आणि नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर सेम असेल तर त्याची व्हॅलेन्सी सुद्धा असेल सेम. बघू शकता.